नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोयाबीनची भुर्जी। तर त्यासाठी मी इथे सोयाबीन आहेत ते पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। इथे मी घेतली आहे हिरवी मिरची बारीक चिरून, त्यानंतर इथे कांदा घेतलाय, नंतर टोमॅटो आहे, इथे कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरलेली, मीठ, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला। तर आता सुरुवात करूयात। मी इथे सोयाबीनला पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे आणि आता त्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। मी व्यवस्थित प्रेस करून सोयाबीनला इथे पाणी काढून घेणार आहे आणि फूड प्रोसेसरमध्ये मी हे वाटणार आहे। तुम्ही फूड प्रोसेसरच्या ऐवजी मिक्सरमध्ये एक हलकंसं फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल। सोयाबीन पटकन असं वाटलं जातं, त्यामुळे मिक्सरमध्ये फार असं फिरवायचं नाही आहे, थोडंसंच फिरवून घेतलं तरी सुद्धा चालेल। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता इथे सोयाबीन माझं वाटून तयार झालंय। आता आपण भुर्जी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घालते। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी इथे कढीपत्त्याची पानं घालते, त्यानंतर मोहरी घालायची आहे। त्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कांदा आता मऊसर होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे वरतून हिरवी मिरची घालते आणि पुन्हा हे सर्व व्यवस्थित मऊसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 चमचा लाल तिखट घालणार आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले मिक्स झाल्याच्या नंतर जे आपण वाटून घेतलेलं सोयाबीन आहे ते ह्यामध्ये घालायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी पेस्ट होईल असं वाटायचं नाहीये, सोयाबीन अगदीच हलकंच वाटून घ्यायचं। जर तुम्ही मिक्सरमध्ये करत असाल तर एकाच ह्याच्यामध्ये ते होऊन जाईल, पुन्हा पुन्हा सतत वाटायची गरज नाहीये। आता सोयाबीनला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर ह्यामध्ये मी वरतून चवीनुसार मीठ घालणार आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान आणि हेल्दी अशी सोयाबीनची भुर्जी तयार होते। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल। आता इथे व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर चिरलेली फ्रेश कोथिंबीर वरतून घालायची आहे आणि आपली सोयाबीनची भुर्जी बनून तयार होईल। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोयाबीनची भुर्जी आता इथे बनवून तयार झालेली आहे। खूप हेल्दी अशी सोयाबीनची भुर्जी तयार होते इथे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि निरोगी खा, निरोगी रहा।